एकीकडे सारा देश शमीन राय यांच्या शौर्याचं कौतुक करतोय, त्याचवेळी दुसरीकडे ज्या दहशतवाद्यांचा खात्मा करताना राय यांना वीरमरण आलं त्यापैकी एका दहशतवाद्याच्या दफनविधीला लाल परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते। इथे जमा झालेले अनेक जण सेल्फी काढत होते। खरोखरच ही दुर्दैवाची बाब तर आहे। शिवाय भारत मातेसाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांचा हा अवमानही आहे। ही गर्दी पाहून जम्मू काश्मीरचा फुटीरवादी नेता सय्यद अली शाह गिलानीनं या दहशतवाद्यांना शहीद असं संबोधलंय। हा फोटो त्याने सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केलाय। इतकंच नाही तर भारतीय सैन्याबाबत गरळ ओकणारं ट्विट करून गिलानीनं देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचा अपमान केलाय। गिलानीनं ट्विटरवर काय म्हटलंय पाहूयात। आबिद अहमद खानच्या दफनविधीला हजारो लोक जमा झाले। आज आबिद खान 27 जानेवारीला भारतीय सैन्याशी लढताना शहीद झाला। संपूर्ण काश्मीर एक व्हर्च्युअल जेल आहे, जिथे भारतीय सैन्याला कुणाचीही हत्या करण्याची सूट आहे। आम्हाला बोलण्यापासून कोणत्याही प्रकारची धमकी रोखू शकत नाही। भारतीय वीर जवानांबाबत ट्विटरवरून गरळ ओकणाऱ्या आणि शहीदांचा अपमान करणाऱ्या सय्यद अली शाह गिलानीनं जरा ही दृश्य सुद्धा पाहावीत। जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळी पुरानं हाहाकार माजवला होता त्यावेळेचा हा फोटो आहे। आता दहशतवाद्यांना शहीद संबोधणाऱ्या याच गिलानीला त्या पुरातून कोणा दहशतवाद्यांनी वाचवलं नव्हतं, तर त्याला वाचवलं होतं भारत मातेच्या सुपुत्रांनी। ज्या भारतीय जवानांचा गिलानीनं अपमान केलाय त्यांनीच याला परिस्थितीत, या पूर परिस्थितीत जीवदान दिलं। स्वतःचे उपकार विसरणारे नेत्याची औलाद हीच खरी, याला भारतीय म्हणायचं का, नेता तरी कुठल्या तोंडानं म्हणायचं, हाच खरा सवाल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।